नदीपात्रात 60 फूट उंचीच्या श्रीराम मंदिराची उभारणी. अनुप अग्रवालांची पत्रकार परिषदेत माहिती. रस्ता सुरक्षा अभियानात लोकशिक्षण महत्त्वाचं, खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचं प्रतिपादन. 22 ते 24 जानेवारी दरम्यान धुळ्यात होणार आचार्य विजय रत्नसुंदर सुरी यांचं प्रवचन. पत्रकार परिषदेत माहिती. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मराठा महासंघाचं महिला कवी संमेलन. अयोध्येत उभारल्या गेलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती धुळे शहरातील पांझरा नदीपात्रात कालिका देवी मंदिराजवळ उभारली जात आहे. या संदर्भात अनुप अग्रवाल यांनी मंगळवारी 16 जानेवारीला मंदिर उभारणीस्थळी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. भाजपा धुळे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल हे आपल्या पक्षाचं नाव व पद न लावता केवळ एक हिंदू श्रीराम भक्त म्हणून या मंदिराची उभारणी करीत आहेत. यासाठी कुणाकडूनही एक पैसा न घेता सर्व खर्च अग्रवाल स्वतः करीत आहेत. थर्मोकॉलच्या याने उभारले जात असलेले हे मंदिर 60 फूट उंच असेल. मंदिर निर्मिती साकारत असलेले सर्व कारागीर हे धुळ्यातील स्थानिक रहिवासी आहेत. यासाठी रात्रंदिवस वेगात काम सुरू आहे. या स्थळाला तात्पुरते अयोध्याधाम नाव देण्यात आलंय. अयोध्येत स्थापित केली जाणारी श्रीरामांची मूर्तीची प्रतिकृती या अयोध्याधाम मध्येही स्थापित केली जाणार आहे. तत्पूर्वी 21 जानेवारीला या मूर्तीची आग्रा रोडवरील छत्रपती शिवरायांच्या मंदिरापासून अयोध्याधाम पर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर 22 ते 31 जानेवारी दरम्यान मंदिर 10 दिवस भाविकांना दर्शनासाठी खुलं राहील. या 10 दिवसांदरम्यान दररोज सकाळ सायंकाळ महाआरतीसह सायंकाळी भजन संध्या व विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. परिसरात यात्रेतील पाळणे लावले जात आहेत. आतिषबाजीही केली जाणार आहेत. यासाठी रेडीमेड फटाके न घेता बनवून घेतले जात आहेत. अयोध्येत 22 जानेवारीला उपस्थित राहून पूजाविधी करणारे पुरोहितांपैकी काही पुरोहितांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य धर्मसभेने या कार्यक्रमांची सांगता होईल अशी सविस्तर माहिती अनुप अग्रवाल यांनी दिली. जय श्रीराम. अयोध्यामध्ये तयार झालेल्या राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी धुळे शहरात आपण पांझरा नदीत पंचमुखी मारुती मंदिराच्या मागे त्या ठिकाणी उभारलेली आहे. धुळेकर नागरिकांना नम्र विनंती करतो का सर्वांनी रामलल्लाच्या दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. 21 तारखेला भव्य शोभायात्रा शिवाजी पुतळा मनो थिएटरपासून ते अयोध्या नगरी पंचमुखी मारुती मंदिर इथपर्यंत आपण काढणार आहोत सायंकाळी 4 वाजता. तरी सर्वांनी त्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. 22 तारखेपासून तर 31 तारखेपर्यंत या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यात सर्व भजन संध्या आहेत. अनुप जलोठा हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचीही भजन संध्या आहेत. पुण्याहून मुंबईहून असे भजन संध्या म्हणणारे सर्व मोठे मोठे गीतकार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या ठिकाणी आपण जत्रेचंही आयोजन केलेलं आहे. तरी तमाम धुळेकर जनतेला ही विनंती करतो का 10 दिवस आपल्याला रामाचा उत्सव साजरा करायचा आहे. प्रभू श्री रामचंद्र जे 527 वर्ष वनवासात होते त्यांचा आज या ठिकाणी वनवास संपलेला आहे आणि 22 तारखेपासून आपल्याला 10 दिवस धुळे नगरीत जल्लोष साजरा करायचा आहे. तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती करतो. जय श्रीराम. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी सचिन बागुल, धुळे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. रस्ता सुरक्षा अभियानात लोकशिक्षण महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे अभियान जनतेपर्यंत पोहोचवण्याची काळजी घेतली गेली पाहिजे असं प्रतिपादन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलं. ते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात झालेल्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. खासदार डॉक्टर भामरे पुढे म्हणाले की 1.5 लाख मृत्यू रस्ते अपघातात होत असतात. या संख्येच्या दुपटीने लोक जायबंदी होतात. 85% अपघात हे मानवी चुकांमुळे होतात. हे अपघात कमी करण्यासाठी अभ्यास केला जात आहे. कायदे आपल्यासाठी आहेत. कायदे हे तोडण्यासाठी नसतात. याचं प्रबोधन लहानपणापासून केलं पाहिजे. म्हणूनच रस्ता सुरक्षेमध्ये जनभागीदारी महत्वाची आहे. दुर्दैवाने अपघात झाला तर अपघातानंतर पहिल्या तासात मदत मिळणं गरजेचं आहे असंही खासदार डॉक्टर भामरे म्हणाले. कारण कायदे हे आपल्यासाठी असतात. कायदे हे तोडण्यासाठी नसतात. हे जर कधी आपण प्रबोधन लहानपणापासून शाळेत केलं नाही. एक उदाहरण देतो. मी ब्रिस्बेनला गेलो होतो. त्यावेळेस मी संरक्षण राज्यमंत्री होतो आणि 3 वाजता रस्त्यावरनं जात होतो माझी फ्लाईट आणि
रस्त्यावर आमची गाडी सोडून कोणतीच गाडी नव्हती आणि लाल लाईट लागला सिग्नल. तो गाडीवाला ड्रायव्हर थांबला. मला वाटतं भारतात असा प्रसंग आला तर 99% तो सिग्नल तोडून चाललेला. एक उदाहरण म्हणून सांगतो. म्हणून रस्ता सुरक्षा अभियान जोपर्यंत जनभागीदारी होत नाही, अधिकाऱ्यांनी वाहन चालकांना दंड ठोठावून त्यांच्यावर कारवाई करून रस्ता सुरक्षा मिशन फलदायी होणार नाही, यासाठी प्रबोधनच आवश्यक असल्याचं सडेतोड मत धुळ्याचे सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी मांडलं. रस्ता सुरक्षा सप्ताह 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे तसेच सुरक्षित वाहन चालवण्यासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. महामार्गावर वाहन चालवताना वाहन कसे चालवावे, कशा पद्धतीने सिग्नलचा उपयोग करावा या संदर्भात काही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले की वर्षाच्या 365 दिवसांपैकी जवळपास दररोजच एक अपघात होतो. हे अपघात टाळण्यासाठी आपण 2 लक्ष डोळ्यासमोर ठेवू. 2023 या वर्षात ज्या ठिकाणी अपघात झाले त्याच ठिकाणी पुन्हा अपघात होणार नाहीत याची काळजी घेऊ. न्यायाधीश संदीप स्वामी, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विवेक नवले, AR यादव, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी चारू दत्त व्यवहारे, रवींद्र पाटील, मोरिया RTO युनियनचे अध्यक्ष मिलिंद बैसाने, सुनील चौधरी, शरद गोसावी, अफसर पठाण उपस्थित होते. दुसरा इन्सिडेंट आहे तो साधारणतः त्याच काळातला आहे आणि तो माझ्या घरातला आहे. माझ्या एका चुलत मामाच्या फॅमिलीमध्ये तवेरा गाडी तेव्हा नवीन आली होती. तवेरा गाडी घेतली गेली आणि साधारणतः 18-19 वर्षाचा माझा भाऊ तो ती गाडी चालवत होता. अख्खी फॅमिली मला वाटतं कुठेतरी शिर्डी जात असेल आणि एका टर्नवर ती गाडी कंट्रोल झाली नाही आणि समोर एक छोटा तलाव होता. त्या तलावामध्ये ती गाडी खाली गेली आणि सगळ्यांना त्या ड्राउनिंग डेथ झाली आणि त्यांच्या सगळ्यांची प्रेत बाहेर काढले गेले. मित्रांनो, मगाशी आपण एका मित्राचं अतिशय वेदनादायक मनोगत आपण इथे ऐकलं की त्याच्या आईवडिलांचा कसा कारुण्यपूर्वक अंत झाला. मित्रांनो, मी जस्ट एक अनालिसिस आता बसल्या बसल्या करत होतो की आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये 2023 मध्ये खून या सदराखाली जर आपण पाहणी केली तर खून आपल्याकडे 33 झालेले आहेत सर. फक्त 33 खून आपल्याकडे झालेले आहेत आणि त्या अनुषंगाने ऑलमोस्ट 350च्या आसपास आपल्याकडे फॅटल ऍक्सिडेंट झालेले आहेत. म्हणजे आपल्याकडे दररोज साधारणतः एक फॅटल ऍक्सिडेंट होतो आणि आजचा फॅटल ऍक्सिडेंट सकाळी 7 वाजता लढींच्या इथे ऑलरेडी झालेला आहे. इतकी ही गंभीर अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कधी कधी ऍक्सिडेंट्स होतात. आणि दुसरी गोष्ट आहे रोड युजर बिहेवियर, म्हणजे जे लोक आपले जे नागरिक आहेत जे रोड वापरतात त्यांचे जे बिहेवियर आहे रस्त्यावर ते व्यवस्थित नसल्यामुळे काही ठिकाणी ऍक्सिडेंट्स होतात. या दोन्ही गोष्टीवर काम करण्याची गरज आपल्याला आहे. विशेष करून रोड इम्प्रूव्हमेंटसाठी आपल्या जिल्हा स्तरावरची एक कमिटी असते, राज्य स्तरावरची ही कमिटी आहे, इनफॅक्ट सुप्रीम कोर्टची स्तरावरची एक कमिटी आहे टू प्रिव्हेंट ऍक्सिडेंट्स. त्याच्यामध्ये आम्ही नियमित बैठक घेत असतो. कुठे कुठे ब्लॅक स्पॉट्स आहेत, कुठे कुठे संवेदनशील ठिकाणे जिथे आपल्याला ऍक्सिडेंट्स मागच्या काळामध्ये झालेले आहेत आणि आपल्याला काही सुधारणा त्या ठिकाणी करायचे, त्याचा आपण आढावा घेतो आणि त्या ठिकाणी नियमित समजा रंबल स्ट्रिप्स टाकायचे, काही गतिरोधक टाकायचे, काही साईन्स टाकायचे, काही सायनेज त्या ठिकाणी डेव्हलप करायचे, काही रिफ्लेक्टर्स त्या ठिकाणी टाकायचे. या प्रकारचे सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो जेणेकरून नागरिकांना आणि जे प्रवासी आहेत त्यांना आपण सुरक्षित ठेवू शकतो. किंवा नुकसान भरपाईला सुद्धा त्यात वाढ झाली पाहिजे. महागाईच्या अनुषंगाने किंवा दिनचर्या जी बदललेली आहे लोकांची त्या अनुषंगाने 2023 सालामध्ये पूर्ण भारतामध्ये 1,68,000 ऍक्सिडेंटल डेथ आहेत. म्हणजे कोरोनामध्ये सुद्धा एवढ्या डेथ रिपोर्ट झालेल्या नव्हत्या. आणि जर आपण अपघात पाहिले तर मुख्यतः जो अपघातामध्ये मृत्यू पावतो त्याची मुळात चूक नसते, पण समोरून दुसऱ्याच्या चुकीमुळे त्याची डेथ झालेली असते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर,
सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. 22 ते 24 जानेवारी दरम्यान धुळ्यात प्रवचनाच्या माध्यमातून समाजाला संस्कार व संस्कृती जपण्याचा संदेश देणार असल्याची माहिती आचार्य विजय रत्नसुंदर सुरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 57 वर्षांपासून दीक्षा घेत संन्यस्त जीवन जगणारे आचार्य विजय रत्नसुंदर सुरी म्हणाले की भारतीय संस्कृती खूप श्रेष्ठ आहे, मात्र आभासी जगामुळे या संस्कृतीला धोका निर्माण झालाय. अशा परिस्थितीत भारतीय संस्कृती जपण्याचा व त्यानुसार आपलं आचरण करण्याचा प्रत्येकाने संकल्प केल्यास सुखी व समाधानाचं वातावरण सगळीकडे निर्माण होईल. याकरिता युवा पिढी संस्कारित होणे खूप महत्त्वाचं आहे. संत विचार समाजाला दिशा देत असतात, त्यामुळे संतांचा विचार समाजात पोहोचवून तो रुजविण्याची आज नितांत गरज आहे. प्रवचन श्रवण केल्याने मन प्रसन्न होते, प्रफुल्लित होते, म्हणून प्रवचन ऐकलं पाहिजे. समाजाला प्रभावशाली बनवायचं असेल तर संत विचारधारेला महत्त्व द्यावं लागेल. शिक्षण, सत्ता, संत आणि माध्यमे या 4 शक्ती समाजाला बदलू शकतात. यात माध्यमांचं सर्वात जास्त महत्त्व असून तितकीच महत्त्वाची जबाबदारी देखील माध्यमांची आहे. हम दो हमारे दो हा विचार स्वीकारताना आपल्याला आई वडिलांना बाजूला सारलं गेलं असल्याचा विचारही आपल्या मनात आला नाही. या हम दो हमारे दो मध्ये आमच्या आई वडिलांचं स्थान काय असा प्रश्नही आचार्य विजय रत्नसुंदर सुरी यांनी उपस्थित केला. केवळ गौवंशच नव्हे तर सर्व प्राणी मात्रांचे वंश वाचले पाहिजेत असा विचार मांडून आचार्य विजय रत्नसुंदर सुरी पुढे म्हणाले, संतांची इच्छाशक्ती व शास्त्रांची क्रियाशक्ती एकत्र झाली तर एक चांगली आदर्श समाज व्यवस्था निर्माण होऊ शकते. यासाठी सुरक्षा व संस्कार जपण्याची हमी देणाऱ्या सरकारला आपण सत्तास्थान दिलं पाहिजे. याकरिता दुर्जनांनी साजन होणे, सज्जनांनी संघटित होणे आणि संघटित सज्जनांनी सक्रिय होणं गरजेचं आहे, असंही आचार्य विजय रत्नसुंदर सुरी यांनी नमूद केलं. कमेटी अलग चीज है, सुप्रीम में जाना होता तो मे भी पॉसिबल, करोड़ों का खर्च भी होता है, समझ नहीं आता है फैसला कब मिलेगा. मगर हमारे देश में पिटीशन कमेटी की व्यवस्था है. अच्छा, यदि एक पिटीशनर पिटीशन करता है तो संबंधित विभाग पर ये पिटीशन जाती है. यदि वो जवाब नहीं देते और राष्ट्रपति उपराष्ट्रपति की साइन होती है, उपराष्ट्रपति की, तो ही पिटीशन एडमिट होती है. तो मेरी पिटीशन पर उपराष्ट्रपति ने साइन कर दी, पिटीशन एडमिट हुई. पिटीशन कमेटी की ओर से मुझे आमंत्रण दिया गया कि आपको हम सुनने के लिए तैयार हैं, आप आइए. और मैं गया. पूरी पिटीशन कमेटी हर पार्टी की होती है, सपा, कांग्रेस, भाजपा, जो भी है. और उनकी पिटीशन कमेटी चेयरपर्सन वोट है वेंकैया नायडू थी. और आपने मुझे सुना 1 बार, 2 बार, 3 बार, और 3.5 साल के बाद 1 लाइन में फैसला दे दिया, नो सेक्स एजुकेशन रिक्वायरमेंट इन इंडिया. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महिला कवी संमेलन रविवारी 14 जानेवारीला पत्रकार भवन येथे संपन्न झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर जयश्री हिरराव, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर होत्या. प्रमुख पाहुणे भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा धुळे अध्यक्षा वैशाली शिरसाट, मोहिनी पंकज धात्रक, मराठा महिला मंडळ अध्यक्ष माधुरी संतोष मनगटे, मयूर शैक्षणिक संस्थेचे चेअरमन GT देसले, उपाध्यक्ष प्राध्यापक DD पाटील, देवपूर पश्चिम मंडळ अध्यक्ष अरुण पवार, नगरसेविका आरती पवार, अँटी करप्शन ब्युरो धुळे जिल्हा अध्यक्ष विक्रांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे जिल्हा संघटक प्रमुख चेतन पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. महिला कवयित्रींनी कवी संमेलनामध्ये ज्या कवींनी सहभाग घेतला होता त्यांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ महिला धुळे जिल्हा अध्यक्ष उर्मिला पाटील, धुळे जिल्हा अध्यक्ष जगन ताकटे, युवक धुळे जिल्हा अध्यक्ष विक्रमसिंह काळे, धुळे शहर अध्यक्ष कांतीलाल देवरे, धुळे जिल्हा सल्लागार साहेबराव पाटील, हरिचंद्र मिसाळ, धुळे जिल्हा उपाध्यक्ष राजन बागल, धुळे जिल्हा संघटक प्रमुख बाजीराव खैरनार, युवक जिल्हा सचिव वैभव पाटील, युवक धुळे जिल्हा संघटक प्रमुख प्रवीण जिवरक, धुळे जिल्हा खजिनदार राजेंद्र मराठे, धुळे शहर सचिव उमेश पवार आणि जनता महाविद्यालय साक्रीचे चेअरमन संजय नेकर, संतोष मनगटे, गोकुळ देवरे, ज्योती सोनार, कवी दत्तात्रय कल्याणकर यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्राध्यापिका वैशाली बोरसे यांनी केले. साम्राज्याची घडी बसवली, मुजरा माझा जिजाऊंना, मुजरा माझा जिजाऊंना. देशप्रेमाचे धडे देऊन, देशप्रेमाचे धडे देऊन शिवमानवर उत्तम संस्कार केले. पौराणिक कथा सांगून राजा प्रजा
प्रजाचे नाते समजावले. राजा प्रजाचे नाते समजावले. जय जिजाऊ जय शिवराय. आज 12 तारखेला तसं आपण महासाहेबांची जिजाऊंची जयंती साजरी करतो, पण ती त्या दिवशी न करता आम्ही आज रविवार आणि भोगी संक्रांत या सणाचे औचित्य साधून ती नवीन मराठी वर्षाची नवीन सुरुवात नवीन सणाची म्हणून आज साजरी केलेली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ धुळे जिल्हा पूर्ण पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आणि अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष बापूसाहेब छगन काकटे साहेब आणि मी सौ उर्मिला वाल्मिक पाटील, महिला अखिल भारतीय मराठा महासंघाची अध्यक्षा. तर जिजाऊंच्या मते आज जिजाऊ होत्या म्हणून शुभा घडले. तर तशाच आज आपण सगळे जिजाऊ आपल्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.